तर पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या परळ भागातल्या बोगदा चाळीत राहणारी 205 कुटुंब सध्या रस्त्यावर आली आहेत। या रहिवाशांचं बिल्डरनं योग्य पुनर्वसन केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे। हीच परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात या रहिवाशांची अवस्था फारच बिकट होणार आहे। बोगदा चाळीतले रहिवासी या विरोधात गेले 33 दिवस आझाद मैदानामध्ये आंदोलन करतायत। महापालिकेच्या जमिनीवर होत असलेला हा विकास म्हणजे मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचा डाव असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे। मुंबईतल्या परळ भागातल्या बोगदा चाळीमधील 205 रहिवाशांचं योग्य पुनर्वसन न करता बिल्डरने जबरदस्तीने ही जागा बळकावलेली आहे आणि बळकावल्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन न झाल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे सर्व रहिवासी कुठे राहणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सर्व रहिवासी आझाद मैदानात देखील आंदोलन करतायत आणि महापालिकेकडे आणि राज्य सरकारकडे त्यांच्या मागण्या लावून धरतायत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष देत नाही। आपण इथे रहिवाशींच बोलूया। हा जो काही बेकायदेशीर बिल्डर बीएमसी म्हणते की तो बिल्डर आहे, पण त्याला बीएमसीने आपल्या योग्य पद्धतीने त्याला लगेच बाहेर काढून आम्हाला लवकरात लवकर पर्यायी जागा बीएमसीने मिळवून द्याव्या आणि ही मी विनंती करते बीएमसीला। 26/3ला आम्हाला दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आमचं सामान त्यांनी रस्त्यावर आणलं आणि आम्ही एवढं आक्रोश करत होतो तरी देखील आम्हाला कुणीही मदत केली नाही आणि पोलिसांनी देखील आम्हाला प्रोटेक्शन दिलेलं नाही। याचा अगोदर अजून हे बेकायदेशीर काम असल्यामुळे आम्हाला कुठे पुनर्वसन करण्याचा आशाच नाही, कारण बीएमसी फक्त हे मॅनेज होऊन सगळं त्यांना पाठिंबा देते। बेकायदेशीर रहिवाशांना आपल्या विश्वासात न घेता हे सगळं बेकायदेशीर काम चाललंय, त्यामुळे आम्हाला पुनर्विकासाची आशा वाटतच नाही। पण आम्हाला आता सध्या तरी बीएमसीकडे आम्ही मागणी आहे की आम्हाला पर्यायी जागेची तरी व्यवस्था तुरंत करावी, कारण आमचे घरदार आम्ही रस्त्यावर आहे, रस्ता म्हणजे आपला घर झाले, रस्ता म्हणजे यांचं घर झालेलं। सध्या हे सर्व रहिवासी रस्त्यावरती आणि आपापल्या जवळपासच्या नातेवाईकांकडे राहतात। पावसाळा कधीही येऊ शकतो आणि पावसात स्थानिक रहिवासी कुठे राहणार हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।